हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत आपण सगळे? आय होप आपण सगळे चांगले असाल. तर आज माझा टॉपिक आहे अमेरिकेचे घर. तर अमेरिकेचे घर नेमके कसे असतात? प्रत्येकाला असा प्रश्न पडतो. मधातून कसं असते, बाहेरून कसे दिसतात, त्यांचं कन्स्ट्रक्शन, यांची घराची डिझाईन. तर आज मी तुम्हाला मी जिथे राहते ते घर दाखवणार आहे माझं. तर इथं घर असते 3 प्रकाराचे. पहिला एक घर असते, त्याला म्हणतात 1 स्टोरी हाऊस. म्हणजे त्याच्यामध्ये एक फॅमिली राहते, ज्यात 2 बेडरूम किंवा 3 बेडरूम असते आणि पण ते खालचं घर असते. तर दुसरं घर असते 2 स्टोरी हाऊस. 2 स्टोरी हाऊस. तर 2 स्टोरी हाऊस मध्ये काय होते, काही 2 फ्लोर असतात, वरचे आणि खालचे. वरी 3-4 रूम, खाली 3-4 रूम. तर मोस्टली पीपल, इथले लोक जे असतात ते 1 स्टोरी घेतात, कारण इथं फक्त एका घरामध्ये एकच फॅमिली राहते. आणि माझ्या शेजारी जे आहेत सगळे, जिथे मी राहते तिथे सगळे अमेरिकन लोक आहेत. कोणी 1-2 फॅमिली आहे जे इंडियाचे आहेत, पण माझ्या आजूबाजू जास्त अमेरिकन लोक आहेत. माझे शेजार पाजार सगळे अमेरिकनच आहेत. तर आज तुम्हाला मी माझं अमेरिकामधला टेक्सासचं घर दाखवते मधातून, ते कसं आहे ते. ज्यांनी 1981 ला बांधलेलं आहे हा घर, आणि आज पण किती चांगलं आहे. आणि या घरासाठी मी किती रेंट पे करते मंथली, हे पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. पण आज तुम्ही माझ्या घरचा स्ट्रक्चर आणि त्यांना काय काय फॅसिलिटी दिली, काय काय डिव्हाइस प्रोव्हाइड केले, हे तुम्ही बघा. तर हा आहे हॉल, लिव्हिंग रूम. हे लिव्हिंग रूम आहे. इथे मी सकाळी उठून पूजा करत असते. हे माझी छोटी मुलीची क्रिएटिव्हिटी आहे, ती खूपच जास्त क्रिएटिव्हिटी करत राहते. आणि हा सोफा आम्ही इथंच येऊन घेतलाय. इथं काय काय सामान होते आधी, टीव्ही पण आम्हीच घेतलाय. हे स्टडी टेबल आम्ही घेतलाय आणि डायनिंग पण आम्ही घेतलाय. इथं प्रत्येक सामान ते प्रोव्हाइड करत नाही आपल्याला. तर खाली कार्पेट असतो, खाली कार्पेट आहे. तर या कार्पेटची मला भयानक ॲलर्जी आहे, त्याने माझे पाय पूर्ण आग होते. तर हा किचन आहे. किचन मध्ये हा मायक्रोवेव्ह आहे आणि हे स्टोव आहे यांचं स्वयंपाक करायचं. तर हे लोक हा कमी यूज करतात. आपल्यालाच इंडियन लोकांसारखं हे अमेरिकन लोक भात भाजी पोळी करत नाही. तर जेव्हा मी पहिल्यांदा इथं आली होती, त्याच्यावर मला पोळी करायला कसंच जमत नव्हता, कारण की पूर्ण पोळी जळून जायची, भाजून जायची. आणि आता पण मी याच्यावर चहा करू शकत नाही लिटरली, कारण की पूर्ण चहाचा टेस्ट चेंज होतो आणि पूर्ण जळून जातो. तर त्याच्यामुळे मी या मायक्रोवेव्ह मध्ये छान छान चहा, कॉफी आणि बऱ्याच गोष्टी मी या मायक्रोवेव्ह मध्ये करायची तेव्हा शिकलेली आहे. तर ते मी हळूहळू तुम्हाला सांगेल काय काय मी इथं शिकली आहे ते. तर हे फर्निचर आहे. हे डिश क्लीनर आहे. डिश क्लीनर म्हणजे भांडे घासून छान निघतं त्याच्यातून. आणि ही छोटीशी यांची लॉन्ड्री रूम आहे. ह्याच्यात लॉन्ड्री रूम मध्ये मशीन दिली आहे ना, कपडे धुवायची, आणि ही मशीन कपडे वाळवायची आहे. यांच्याकडे कपडे वाळवायची पण मशीन असते आणि कपडे धुवायची पण मशीन असते, कारण इथं बाहेर कपडे वाळवायला परमिशन नाही. आणि हा गिझर आहे. हे गिझर प्रत्येक अपार्टमेंट मध्ये, प्रत्येक हाऊस मध्ये इथं दिलेले आहेत.
कारण वातावरणानुसार. हा आहे छोटासा किचन इथला. तर हा किचन छोटा आहे पण ठीक आहे, कारण की प्रत्येक अपार्टमेंट आणि घरामध्ये मी पाहिलं की एवढाच किचन आहे. हाच नाही तर सगळीकडे हाच किचन, असाच किचन आहे. तर तुम्ही बघू शकता की हा घराचं कन्स्ट्रक्शन कसं केलंय आहे ना. आपल्यासारखं पीओपी वगैरे करू नाही आहे, पण हा घर पूर्ण लाकूडनं बनलाय. तर हे पाईन ट्रीचा यूज करून हे घर बनवलेले आहे. इथं पाईन ट्री थंड्याच्या ठिकाणी बनली जाते. पाईन ट्री जिथं थंड वातावरण असतो, जसं की आपल्या उत्तराखंडला आणि काश्मीरकडे पाईन ट्री अवेलेबल आहेत. आणि इथं टेक्सास आणि कॅलिफोर्नियाला ब्लॅक हिल्स म्हणून आहे, तिथं पण पाईन ट्री आहे. व्हर्जिनियाला पण आहे. तर हे सगळं पाईन ट्रीनं बनलेले आहे. आणि हे फर्निचर जे बनतात ना, पाईन ट्रीनं का बनवतात हे लोक, की कारण की ते खूप लाईट वेट आणि त्या लाकडाला चांगले शेप देता येतो म्हणून. तर हा हॉल. त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की याच्यामध्ये बघा, यानं कशाचा पॉईंट दिला आहे, एसीचा. तर हे एसीचा पॉईंट इथे पण आहे. याच्यातूनच हीटर पण, गरम गरम हीटर पण येतो आणि एसीचा पण येतो. तर तुम्ही बघू शकता की 1981 ला ह्या लोकांनी यांचं कन्स्ट्रक्शन कसा होता. तर दाखवायचं तात्पर्य हेच आहे की हे लोक किती प्रोग्रेस केलेला आहे. ज्या टाइमला आपल्या इंडियाला लाईट पण नव्हती. ही लिव्हिंग रूम आणि ही आहे माझी छोटीची रूम. तिचे खूप सारे टॉयज आहेत. ही दुसरी रूम. तर ही आहे बेडरूम. याच्यामध्ये सुद्धा एसी आणि हीटरचा पॉइंट काढलेला आहे. असे पॉइंट सगळ्या रूम मध्ये आहेत. इवन वॉशरूम मध्ये पण आहे, बाथरूम मध्ये. तर ही बेडरूम आहे. तर ह्या बेडरूम मध्ये क्लोसेट दिलं आहे. तर जेवढे आपल्याकडे बेडरूम आहे त्याच्यासाठी सेपरेट क्लोसेट प्रोव्हाइड केलं आहे ना. एक सेपरेट रूम, तर ज्याच्यामध्ये आपण कपडे छानपैकी हँग करून ठेवतो. इथं कुठे कपाट वगैरे नसतात. प्रत्येक रूम मध्ये क्लोसेट म्हणून एक सेपरेट आपल्याला कपडे ठेवायला एक रूम देतात. त्याच्यामुळे आपण असे कपडे छान हँग करून ठेवू शकतो, सेपरेट रूम असल्यामुळे. तर तुमच्याकडे जेवढ्या बेडरूमचा रूम असेल त्या रूम मध्ये ही सेपरेट रूम आपल्याला दिली जाते या हाऊसमध्ये. तर हे झाले जुने घर, ज्याच्यामध्ये एवढे सगळं फॅसिलिटी प्रोव्हाइड आहे. आणि नवीन घरामध्ये जे आता नवीन कन्स्ट्रक्शन बनत आहे अमेरिकेला, ते आणखीन खूप छान आहेत. तर ह्या मुली इथं खेळत आहे. ही श्रीची मैत्रीण आहे. तर इथं आणखीन मी काय केलं की इथं थोडस गरम कुकर ठेवलं, त्याच्यामुळे हे पूर्ण भाजून गेलं. मला माहित नव्हतं आधी सुरुवातीला आली होती तेव्हा की हा मटेरियल कोणता आहे. फक्त हा किचन मला जास्त इथलचं जे आपण मार्बल यूज करतो, तर हे लोक वेगळंच काहीतरी यूज केलंय, त्याच्यामुळे हाच नाही मला आवडलाय. पण चांगलं आहे. चुकून माझ्याकडून इथं कुकर ठेवण्यात आला, तर हे पूर्ण पोर्शन जळून गेलं आहे. तर असं आहे हे अमेरिकनचं जे घर, ते जुने घर आहेत, पण नवीन घर आणखीन खूप छान असतं.